स्वागत आहे विनुश्री एरंडोलीमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फळांचा राजा आंबा या फळाविषयी संपूर्ण अशी माहिती। आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आंबा खाल्ल्याने होणारे फायदे देखील। चला तर पाहू फळांचा राजा आंब्याविषयी संपूर्ण माहिती। मित्रांनो, आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते कारण त्याचे अनेक फायदे आहेत। आंबा आपल्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे। गुजरातचा केसर आंबा, रत्नागिरीचा अल्फोन्सा आंबा, कर्नाटकचा बदामी आंबा आणि लखनौचा दशेरी आंबा खूप प्रसिद्ध आहे। आंबा खाल्ल्याने पचनास मदत होते। आंब्यामध्ये भरपूर फायबर असते। या व्यतिरिक्त त्यात टार्टरिक आणि सायट्रिक ॲसिड असतात, जे आपल्या पोटातील ॲसिडच्या पातळीचे नियमन करण्यास मदत करतात। याचे सेवन केल्याने आम्लपित्त, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्यांवरही मदत होते। आंबा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते। तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आंबा खाऊ शकता। आंब्यातील फायबरचे प्रमाण जास्त काळ तुमचे पोट भरलेले ठेवण्यास मदत करते, त्यामुळे ते खाल्ल्याने तुमचे वजन कमी होईल। आंब्यापासून शरीराला खूप फायदा होतो। यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, जे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते। या व्यतिरिक्त यात कॅरोटीन असते, जे दृष्टी सुधारते। त्याच प्रकारे ते खाल्ल्याने वय संबंधित मॅक्युलर डिजनरेशनच्या व्यवस्थापनात देखील मदत होऊ शकते। त्वचेला आणि केसांनाही आंबा खाल्ल्याने फायदे मिळतात। आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते, जे निरोगी त्वचा आणि केसांना मदत करते। आंब्यातील पोषक तत्वे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करतात, ज्यामुळे तुमची त्वचा आणि केसांना अतिनील किरणोत्सर्गाच्या नुकसानापासून संरक्षण मिळते। मुरुमासारखी समस्या असल्यास तुम्ही त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता। आंब्याच्या सेवनाने कर्करोगाचा धोका कमी होतो। त्यात मेगॅफेरिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते। यामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत। मॅगीफेरिन पेशींच्या नुकसानास हातभार लावते। शिवाय हे शरीरातील कर्करोगांच्या पेशींची वाढ थांबवण्यास देखील मदत करते। आंबा खाल्ल्याने हृदयाचे रक्षण होते। आंब्यामध्ये भरपूर पोटॅशियम खनिज असते। हे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी खूप मदत करते। हे हृदय गती आणि रक्तदाब नियमन करण्यास मदत करते। आंबा खाल्ल्याने हृदय विकारापासून बचाव होतो। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा। आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।